तर आजच्या व्हिडिओत पूजाना लय काय काय बोलली, काय 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 इथं बसून बोलत होती. मी सगळं ऐकत होतो, मला सगळं ऐकू येत होतं. तिला पण माहिती आहे की मी ऐकतोय, तरी पण ती मुद्दाम होऊन बोलत होती, म्हणजे माझ्यासमोर मुद्दाम म्हणून बोलत होती. आता आंघोळ झाली माझी, देवपूजा वगैरे केली. मी म्हटलं हे काय धुरकुट नाही यायला. पुन्हा परत लक्षात आलं, इथं अगरबत्ती लावली ना देवासमोर. मी घरात मध्ये जे मूर्ती वगैरे आहे त्यांची देवपूजा करून तिथं अगरबत्ती लावली, इथं लावली आणि मग मी व्हिडिओ करायला बसलोय. ते आत्ता गेले त्या माझ्या भावाच्या घराकडं, तिकडं त्या दीपककडं. त्यांना म्हणत असतील व्हिडिओ हे करून दे म्हणून, म्हणजे टायटल वगैरे दे, किंवा ते हे बनवत असेल थंबनेल वगैरे, असं फोटो वगैरे सगळं. ते मी जसं शिकवलं आहे त्यांना ते माहीत आहे कसं बनवतो, तसं ते देईल बनवून. कढीपत्ता हातात घेऊन उभी राहिली तिथं. तर ती म्हणत होती की रिचार्ज नाही टाकत, हे नाही टाकत. मला माझं ते पायाला एवढं लागलं, म्हणजे मनानंच जखम झाली, तरी दवाखान्यात जायला माझ्याकडंच पैसे नाही. रात्री बाबा मला बोलायला लागले, माझे चप्पल तुटलेत पायातले, चप्पल घेऊन ये म्हणले त्यांनी. तर माझ्याकडं ते पैसे नाही चप्पल घ्यायला साधं त्यांना. ते दाढी वगैरे पण त्यांची वाढली. मग त्यांनी काल म्हणत होते मला, मग ते माझ्याकडं दाढीला आणि त्या चपलाला आणि ह्या दवाखान्याला पैसे नाही. आणि लोकांचं रिचार्ज करायला काय माझ्याकडं झाडफिड आहे की काय पैशाचं. तर आपण जेवू नाही जेवू कोणाला फरक पडत नाही. आपल्याला काही आपल्यालाच उलट फरक नाही त्यांच्या जेवणाशी. खाऊ आपण कुठं खायचं आहे तिकडं. भेटल नाही भेटल काय, असंच राहू. माणसं 21 दिवस जगत्यात बिगर अन्न पाण्यास, तसं जगू. तर मला काही तिच्या तोंडाला सकाळ सकाळी लागायचं नाही. आणि म्हणे कोणती बाई दाखवते म्हणले ना ती तुम्हाला, मी एक दिवशी व्हिडिओ दाखवते ती कसली बाई आहे असं बोलली ना ती. तर आता ते बघायचं आहेच आपल्याला. मला पण बघायचं नेमकं आहे तरी कशी, की जिचं माझं लपडं चालू आहे, किंवा कोणाशी मी एवढा हे झालो आहे, कुठला विषय कुठं खेचला आहे काय नाही सगळं कळतं आहे. कशासाठी नाटकं चालू आहेत हे सतत असंच असतं आमचं. सतत कुठं चांगलं व्यवस्थित चालायला लागलं कोण तर मग येणार भांडणं लावणार. तिच्या आईवडिलाकडले कोणी तर मध्येच भांडणं लावणार. नाहीतर इकडं तिच्या कोण बहिणी फिणी येणार, त्या भांडणं लावणार. असं ते भांडणं लावण्याचं कामच आहे पहिल्यापासूनच. उगाच सुरळीत चालू झालं की बघवत नाही. आणि ही पण तशीच आहे, मुद्दाम भांडणं करायचं यांचं ते कामच आहे. आता सोयाबीनचा सीझन जवळजवळ येणार आहे ना, म्हणून करत असेल तसं. मला राग कसा बरं येणार नाही, राग येणारच की. मला राग येणं साहजिकच आहे की. चोरानं चोरी केलीच नाही आणि त्याला उगीच जर चोरी केली म्हणल्यावर तो काय गपच बसेल काय. आणि जो चोर असतो तो आपला गप बसतो. जाऊ द्या, कोणाला एक्सप्लेन करायचं आहे मला माहीत आहे, माझ्या देवाला माहीत आहे की मी तसा फालतू आहे का नाही. हसलंच म्हणा, हसत नाही आता, रडत जातो इथं रोज, असा रडत जातो. कामाला गेल्यानंतर 4 माणसात हसायचं बोलायचं नाही, रडायचं आपण, तेव्हा समोरच्याला मग चांगलं वाटतं. आम्ही काय रडा म्हणायला, मला सकाळ सकाळी अशा कोणाच्या तोंडाला लागायचंच नाही. आम्ही पण कोणाच्या तोंडाला लागायला, आम्ही व्हिडिओमध्ये बोला. लोकांचे व्हिडिओ चालू असताना आम्ही डिस्टर्ब केलाच नाही. आमचं आम्ही ऐकत होतो गपचूप. आर्यन स्टँड बघणार, माझा हात अवघडलाय. अरे हा होता तो तुटका नवा स्टँड. बघा असं आतमध्येच पलीकडनं. कोण्या बाईशी हसून बोलून राहिलो की झालं लफडा. काय पण ते पहिल्यापासूनच माहिती आहे आम्हाला, इकडं सुरळीत चालू झालं की भांडणं.
असतं. मग कोणतर तिचे आई तर येणार लावणार, बहीण येणार लावणार, असं कोण ना कोण काय ना काय बोलणार. माझी आई बहीण तुमच्या दारात येऊन पडलेली होती का? त्यांचा का मध्ये विषय? आपल्या दोघाचं बघायचं, मध्ये कोणाचं आणायचं नाही त्यांचं. मनात न उतरलेत लोक माझ्या आता. आमच्या पण मनात लोक उतरलेले होते. आता व्हिडिओ चालू करणार आहे, जिथं दिसल तिथं. मला तरी बरं होईल, नेमकं हाय तरी कोणते बघायचंय, मलाच माहित नाही नेमकं कोण आहे माहित नाही का? सगळं माहित आहे, पोटात लपले आलं. आर्यन. ती व्हिडिओ बनत होती तेव्हा मी बोललोय का मध्ये? हा, मग तिला ग बसाय सांग. तिला जे बोलायचंय ते तिचा व्हिडिओ बनव म्हणावं. माझ्या आई बहिणीचं काढायचं व्हिडिओ. नाव घेतलंय का मी कोणाचं? त्याची आई, त्याचं वडील, त्याची बहीण असं बोलायलो मी. कोणाचं नाव नाही घ्यायला मी. एवढ्या सकाळी जरा तू पण अभ्यास कर. तुला सकाळी लईच भूक लागते. अभ्यास म्हणलं की भूक लागते, नाही तर तुला भूक लागत नाही. माझी नाईट पॅन्ट सापडा ना रोहन. ती दुसरी हो, ही नाही, ती दुसरी. ते टी शर्ट काढलाय बघ, यूट्यूबचा लोगो आहे बघ त्या टी शर्ट, त्याच्या जोडीची ती पॅन्ट. 3 दिवस झालं त्याला घातलं होतं, म्हणजे परवाच्या दिवशी नाही, त्याच्या अगोदरच्या दिवशी. कालवार काय, रविवार, शनिवार, शुक्रवारी घातली होती ती पॅन्ट. असं वाटायलंय पायच कापून टाकावं, तेवढं तर आग उठायली. त्याला रात्री काय केलं, त्या गोळ्या नसतात काय आपल्या औषध गोळ्या, त्यातली एक गोळी अशी रात्री 10-11 वाजले असतील, त्या गोळी घेतली, शोधून काढलं गोळी. त्याच्यानंतर त्याला ठेचलं, असं ठेचून पुन्हा थोडंसं तेल सोडला तिथं, आणि ती गोळीची बुकटी त्यावरती टाकली. सकाळी काय केलं, थोडंसं त्याला धुवून घेतलं त्या जखमेला, आणि दगडी पाला असतो बघा, तो दगडी पाला असा हातावरती त्याला आपण असं हे केलं, मळलं त्याला, आणि त्याचा रस तिथं सोडलाय, आणि तो राहिलेला चोथा जो असतो तो असाच चिटकवलाय, आणि बसलोय असाच. इथूनच आणला होता पाला, इथूनच आणि लावून बसलोय. तर बघू मग, लोकांच्या व्हिडिओत आपल्याला बघायला भेटेल नेमकं माझी कोण पार्टनर आहे ती. तुम्ही पण बघा, मी पण बघेल. कोणाला जर चॅनल माहीत नसेल, ज्या चॅनलवर माझी दुसरी बायको दिसणार आहे, त्या चॅनलचं नाव आहे पूजा नेताजी चव्हाण. त्या चॅनलला भेट द्या. त्या चॅनलवरती आपल्याला बघायला भेटेल माझी GF. तर चला, थांबतो आता मी. मला पण उरकायचं आहे, काम असेल तर जायचं आहे कामाला, नसेल तर मग हाय घरीच. बाय.